परिणाम आज बारामतीमध्ये रथयात्रेचं हे दुसरं वर्ष आहे आणि या दुसऱ्या वर्षी भरभरून भक्तांनी प्रतिसाद दिलेला आहे। बेंझिल चौक ते इस्कॉन मंदिरापर्यंत आज रथयात्रा निघालेली आहे। जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई आपल्याला दर्शन देण्यासाठी आज रथयात्रेच्या निमित्ताने आज आपल्याला भेट देत आहे। तर आपण याचा सर्वांनी लाभ घ्यावा। धन्यवाद। खूप आनंदी आहोत, उत्साही आहोत। श्रील प्रभुपादांमुळे खरं तर ही जगन्नाथ रथ यात्रा सर्व विश्वभर भगवान जगन्नाथपुरीमध्ये आपल्या बंधू श्री बलभद्र आणि सुभद्रा महाराणी यांच्यासोबत वास्तव्यात आहे आणि ते जगन्नाथ सर्वांना कृपा देण्यासाठी बाहेर पडतात। तर आज बारामतीमध्ये सुद्धा जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी बारामतीकरांना कृपा देण्यासाठी बाहेर पडले आणि याचा भरपूर उत्साह बारामतीकरांमध्ये आहे आणि अत्यंत उत्साहात हरे कृष्ण महामंत्राच्या जयघोषात आम्ही ही जगन्नाथ रथ यात्रा करत आहोत। हरी बोल, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ। सगळीकडे आनंदमयी वातावरण आहे, ते पाहून खूप छान वाटत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जगन्नाथ रथ यात्रेला सगळेच जण जाऊ शकतात असं नाही, मग जगन्नाथजी स्वतः आता बारामतीतल्या रथातून विराजमान होऊन आता सगळ्यांना दर्शन देतात। तीच आमच्या म्हणजे सगळ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। सगळ्यांच्या चेहऱ्यावर असा आनंद आहे, सगळं चैतन्य वगैरे दिसून येतं। हरे कृष्ण, आमच्या बारामतीकरांचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे रथयात्रेचा, खूप मस्त झाला आहे। हरी बोल। इस्कॉन बारामतीतर्फे या जगन्नाथ रथयात्रेचं आयोजन केलं आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांचं उद्घाटन झालं आणि जगन्नाथपुरीमध्ये होणारी प्राचीन रथयात्रा आज जगभरातल्या सगळ्या मुख्य शहरांमध्ये होते। वॉशिंग्टन DC, मॉस्को, मुंबई, दिल्ली आणि आज त्यांच्याच कृपेने आज बारामतीमध्ये ही रथयात्रा होत आहे। खूप आनंद होत आहे आणि या रथयात्रेसाठी आपण पाहत असतो हजारोंच्या संख्येने आज उपस्थित आहे। बारामतीकर उपस्थित आहे, बारामतीतले नागरिक, लहान मुलं, स्त्रिया, पुरुष सर्वजणांनी उत्साहाने या रथयात्रेमध्ये भाग घेतला आहे आणि अशीच आपण पुढच्या वर्षी देखील त्याच्यापेक्षाही अजून रथयात्रा करूया। आपण सर्वजण सहभागी व्हा। थँक्यू सो मच।
आमचं हे अहोभाग्य आहे की आज एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये पहिल्यांदा जगन्नाथजींची रथयात्रा म्हणजे दुसरं वर्ष आहे, परंतु इतक्या मोठ्या स्वरूपात ही रथयात्रा बारामतीच्या रस्त्यावरून चाललेली आहे आणि याचं या जगन्नाथजींच्या रथयात्रेचं उद्घाटन माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते झालेलं आहे. तर आम्हा इस्कॉन बारामती भक्त वृंदासाठी ही इतकी आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही बघू शकता की सर्व भक्त किती उत्साहाने आनंदाने हरिनामामध्ये तल्लीन झालेली आहे. यात तुम्ही बघू शकता की एक तरुण पिढी की कशी सुंदर पद्धतीने एक हरिनामामध्ये सुंदर नृत्य करत आहे. तरुण मुली आहेत आणि आपल्या संस्कृतीचं आपल्या परंपरेचं किती सुंदरीचं पालन करताना याच्यामध्ये दिसत आहे. तर खूप छान वाटतंय आणि खरं तर आमच्यासाठी खरंच खूप अहोभाग्य म्हणू शकतो. एवढ्या सगळ्यांना दर्शन देण्यासाठी मंदिरातले जगन्नाथजी बाहेर पडलेले आहेत आणि आता संपूर्ण बारामती भगवंतांचं दर्शन घेत आहे. थँक्यू. हरे कृष्ण. मंदिरात जाऊ म्हणणाऱ्यांना मंदिरात जाता येत नाही म्हणून प्रत्यक्ष भगवंत जगन्नाथ महाप्रभू रस्त्यावर आपल्या लोकांसाठी सामान्य लोकांसाठी दर्शन देण्यासाठी खास रथामध्ये बसून महाप्रभू लोकांना दर्शन देण्यासाठी बाहेर पडले. बारामतीकरांना खूप खूप मोठं ब्लेसिंग आहे. सगळ्यांनी प्रत्येकाने रस्त्यावरून महाप्रभूंचं दर्शन घेऊन त्यांची ब्लेसिंग त्यांची कृपा प्राप्त करावी. हरे कृष्णा. हरी बोल. तर इथे जगन्नाथ यात्रा चाललेली आहे. खूपच भक्तिमय वातावरण झालेलं आहे. खूप छान प्रकारे कीर्तन चाललेलं आहे. हे बारामतीचं वातावरण म्हणजे एकदम पवित्र झालेलं आहे. खूप मजा येत आहे. हरी बोल. जय जगन्नाथ. हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे बारामतीच्या दुसऱ्या जगन्नाथ यात्रेमध्ये. ही पहिलीच अशी जगन्नाथ यात्रा आहे जी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सादर करत आहोत. तर सर्व वातावरण उल्हासमयी भक्तिमयी सेवेमयी झालेले आहे. तुम्ही बघू शकता सर्वांना खूप आनंद येतो आणि आम्ही अशीच अपेक्षा करू की पुढची जगन्नाथ यात्रा यापेक्षाही अजून मोठी साजरी हो. धन्यवाद. जगन्नाथ बलदेव सुभद्रा बारामतीच्या रस्त्यांवरती अवतरलेल्या आहेत आणि सगळे बारामतीकर दर्शन घेण्यासाठी उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी सांगायला खूप आनंद वाटतोय की या सगळ्यांसाठी महाप्रसादाचं देखील आयोजन आपण श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मंदिर या ठिकाणी. तर जगन्नाथ रथयात्रा जगन्नाथ जशी असते तसंच इस्कॉनच्या वतीने देखील जगभरामध्ये रथयात्रेचं आयोजन केलं जातं आणि त्याचा आनंद हे भक्त घेत असतात आणि इतरांनाही देतात. थँक्यू. आज आपण खूप आनंदाच्या गोष्टीमध्ये सामील होत आहोत. कारण आज जगन्नाथ बलदेव आणि सुभद्रा मैया यांचा रथ आपण घेऊन येत आहोत. तर आपण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट करत आहोत की आपण राधा राणी आहे तिला मदत करत आहोत. कारण
राणीची भावना काय आहे त्याच्यामध्ये लपलेली आहे. आता राधा राणी त्यावेळेस कुरुक्षेत्रावरती भगवंतांना भेटायला सगळे गेले होते आणि भगवंतांना भेटायला गेले त्यावेळी त्यांनी पाहिलं, भगवंतांना पाहिल्यावरती राजवेषामध्ये भगवंतांना पाहिलं आणि ह्या राजवेषामध्ये पाहिल्यावरती त्यांना 120 वर्ष जो विरह अनुभव झाला होता त्यापेक्षाही जास्त त्यांना कधी अनुभव आला ज्यावेळेस भगवंतांना त्यांनी राजवेषामध्ये भगवंतांना त्यांनी पाहायची भगवंतांनी मूर्तीत घातलेला हातामध्ये मुरली आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहायची त्यांना सवय आणि भगवंतांचं ते कधी भेटू शकत नाही. इतकं त्यांना वाईट वाटत होतं की भगवंत हे मोठ्या राजवेषामध्ये सगळे मोठ्यात जातात त्यांच्याबरोबर त्यांना खूप वाईट वाटतं की त्यावेळी इंटरॅक्शन सुद्धा करता येईल आणि ह्या सगळ्या अनुभवामध्ये त्यावेळी त्यांना असं वाटतं की आपण यांना त्यांनी काय केलं मनाचा एक भक्त बसला आणि मनाच्या भगवंतांना बसला आणि भगवंतांना वृंदावनला घेऊन गेले आणि तीच भावना जी आहे ना ती यात्रा जी आपण काढत आहोत आपण सुद्धा एक खूप आपण घ्यायचं आणि भगवंतांना एवढं भगवंतांना आपण वृंदावनला आणि ती भावना आपण सगळ्यात जास्त पण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जगन्नाथ यात्रा होत आहे. जगन्नाथजी सगळ्यांना कृपा देण्यासाठी खास सगळ्या भक्तांच्या प्रेमाखातर आज या रस्त्यावरती बारामतीचं भाग्य उजळलेलं आहे. त्याच्यामुळं बारामतीच्या इस्कॉनच्या इतिहासामध्ये अशी रथयात्रा वारंवार घडो आणि अनेकांना जगन्नाथजींची कृपा मिळत राहो. महाप्रसादे गोविन्दे